वर्ध्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार अमर काळे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। नाचनगाव येथे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील आणि खासदार अमर काळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना समोर आलेली आहे। या वादामागचं कारण म्हणजे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीने केलेला प्रचार आणि त्यानंतरची ही नाराजगी। शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करत अमर काळे यांना भरघोस मतांनी निवडून दिलं। मात्र 2 वर्षात कार्यकाळात नाचनगावमध्ये एकही ठोस काम दिसून न आल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच खासदार नाचनगावमध्ये येतात तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांना कोणत्याही पूर्वसूचना दिल्या जात नाही आणि ज्या लोकांनी कधीच साथ दिली नाही त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी वाढत आहे। या प्रकारामुळे मतदारांचा आणि आघाडीचा घटक पक्षाचा अपमान होत आहे असा आरोप केला जातो। याच पार्श्वभूमीवर संतप्त शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक मतदारांनी इशारा दिला आहे की यापुढे नाचनगाव परिसरात आल्यास त्यांना गावात प्रवेशही दिला जाणार नाही। या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे। का आम्ही महाविकास आघाडीतर्फे सन्माननीय अमरभाऊ काळे यांना ठेवली होती। त्या गटाचे तुतारी या चिन्हावर त्यांनी लढवली। गावामध्ये अस्तित्वात मोदीचा कार्य नाही। शिवसेना काही वंचित आघाडीच्या घटकांनी आम्ही रात्र घरी केला, चांगला विजय प्राप्त केला। काय झालं, शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला ते विचारत नाही, गावात येतात विचारत नाही आणि ज्यांनी कधी कामच नाही केलं त्यांचं कधी कोणाला पॉम्पलेट दिलं नाही अशा लोकांसोबत ते घुमतात। यासाठी आमचा विरोध होता का तुम्ही इलेक्शन पुरताच आमचा वापर करून घेता का, किंवा आम्ही शिवसैनिक करता आहे। अगर आमचं काम करत असेल तर त्या खासदाराला खिचण्याचा आमचा आहे। कारण मतदाराच्या घरोघरी जाऊन उमेदवारासाठी आम्ही व्होटिंग जमा केलं। इथे अमर काळेला कोणी ओळखत नाही, इथे स्वतःला लोक ओळखतात, इथं काँग्रेसच्या लोकांना लोक ओळखतात। त्यामुळे आमची ही रास्त मागणी होती, त्याचा निषेध कुठंतरी व्हावा म्हणून आम्ही अमरभाऊ काळे विरोध केला। आणि आता यापुढे त्यांना नाचनगावात घुमू सुद्धा देणार नाही। कारण लोकांनी अमर काळेला पाहून व्होट नाही दिलं, लोकांनी आमच्याकडे पाहून व्होटिंग केलं। त्या यापुढील काय आणि विशेष वर्ष या नाचनगाव दिला सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे तुम्ही मतदाराचा फक्त व्होटिंग पुरताच करायचा, कार्यकर्त्याचा वापर करायचा आणि काम झालं का फेकून द्यायचा, या नीतीचा आम्ही बघा भाऊ। असा मी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नाचनगाव इथे जो हँडिकॅप शिक्षक होता त्यांनी स्वतः लिहून दिलं होतं का मी ड्युटी करण्यास अक्षम आहे, सक्षम नाही आणि सर्व तांत्रिक गोष्टीची त्याची उलाढाल झाली होती। मी त्यांना पदवीसाठी काही विद्यार्थ्याचं इथे नुकसान होत आहे त्यांच्यासोबत फोनवर सुद्धा बोललो होतो, त्यांच्या सहाय्यकसोबत मी फोनवर बोललो होतो आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर टाका म्हणलं होतं त्यांनी अमर काळेंनी त्यांच्या व्हॉट्सअप परंतु आजच्या तारखेपर्यंत सुद्धा त्यांनी व्हॉट्सअप खोलून बघितला नाही। आजच्या तारखेपर्यंत खोलून बघितला नाही, काम तर दूर। म्हणजे एवढा निष्काळजीचा आमदार मी माझ्या कार्यकाळात, निष्काळजीचा खासदार माझ्या कार्यकाळात मी आजपर्यंत पाहिला नाही। नुसतं तेरव्या आणि जेवढे जोडपत्र आहे ते बाकी सामान्य माणसाचे काम तो करत नाही, हा माझा स्पष्ट आरोप सन्मान्य खासदारावर आहे। अरे मी काँग्रेस कार्यकर्ता आणि अमरभाऊ काळे येऊन राहिले इथं, आम्ही इकडे कामे करून राहिलो आणि हे येते तुझ्या सोबत कोणता जे कधी किसी के पीछे में दौड़ा ही नहीं कभी, वो जब भी आ रहा तब भी बिल्कुल अपना उसके साथ में, और बाकी जिन लोगों ने काम किए उनके साथ में एक नहीं, आ रहे जा रहे ये बोलिए क्या। न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।